आपलं अधिकार केलेले जीव समास दुसरी प्ररूपणा चालू आहे. त्यामध्ये जीव समासाचं वर्णन 4 अधिकारांच्या द्वारे करणार आहे. त्यातले कोणते सांगितले होते 4 अधिकार? बघू नाही सांगायचं, सांगत होता सामान्य जीव 4 अधिकार शरीरावरण कुल हे 4 आता वर्णन करणार आहे जीव समासमध्ये. त्यातला पहिला स्थान अधिकार सांगितला. स्थान अधिकाराचे किती भेद केले? 1 पासून ते 19 पर्यंत स्थान सांगितले. आता एकेकाने ओळीने सांगायचं, मध्ये मध्ये बोलायचं नाही. ओळीने म्हणजे मी सांगत नाही तर तुम्ही बरोबर बघून ठेवणार. पहिला भेद कोणता केला? सामान्य जीव. 2 3 एकेंद्रिय विकलेंद्रिय सत्तेंद्रिय. एकेंद्रिय विकलेंद्रिय आणि सत्तेंद्रिय. 4 टाके 4 म्हणजे कोणते केले पाहिजे तुम्ही सांगा? एकेंद्रिय विकलेंद्रिय सकलेंद्रिय संज्ञी असंज्ञी. संज्ञी आणि असंज्ञी असे 4. एकेंद्रिय विकलेंद्रिय असंज्ञी पंचसंज्ञी असंज्ञी पंचेंद्रिय आणि सकलेंद्रिय. तेच त्याचे भेद सांगितले. असंज्ञी पंचेंद्रिय आणि संज्ञी पंचेंद्रिय. एकेंद्रिय द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुर्द्रिय पंचेंद्रिय 6. आणि षट काय म्हणायचं? 5 आणि 6 एकदम सोपं आहे. 5 म्हणजे की 5 इंद्रिय घ्यायचे, एकेंद्रिय द्विंद्रिय तींद्रिय चतुर्द्रिय पंचेंद्रिय. आणि 6 म्हटलं की षट घ्यायचे होते, 5 स्थावर आणि 1 रस. सर्वजण करतील 7. विकलेंद्रिय आणि सकलेंद्रिय. 8 हे 7 आता पुढं तुम्ही सांगा राजश्री का? विकलेंद्रिय आणि सकलेंद्रिय. नाही 7 सांगितले, 8 सांगायचे. विकलेंद्रिय आणि संज्ञी असंज्ञी. पुढे 9 पंचेंद्रिय म्हणा सकलेंद्रिय पंचेंद्रिय. सजल 5 स्थावर संज्ञा आणि संज्ञी आणि 2 इंद्रिय 3 इंद्रिय 4 संज्ञा. 10 सांगायला ना तुम्ही? 10 सोपंच आहे. 5 स्थावर आणि रस पर्यंत रसाचे 5. जे सोपं काय सांगितलं तुम्हाला? रसाचे बेल ओळीने लक्षात ठेवायचे. रस 1, रसाचे 2 म्हणजे विकल सकल, 3 म्हणजे विकलेंद्रिय संज्ञी असंज्ञी, 4 म्हणजे द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुर्द्रिय पंचेंद्रिय. आणि 5 म्हणते की एकेंद्रिय द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुर्द्रिय असंज्ञी पंचेंद्रिय आणि संज्ञी पंचेंद्रिय. असे रसाच्या ओळीने भेद करायचे आणि ते जोडत जायचे.
म्हणजे पुढचं भेद होतं. 10 म्हणजे किती घेणार? कोणते घेणार? 5 बघू नका तरी सांगा. 5 स्थावर तुम्ही सजल. 5 स्थावर 12 आणि सूक्ष्म 5 ते 10. नाही पहिलं 10चे सांगायचं. 10 पृथ्वी काय जग काय करते काय वाळू काय वनस्पती काय धातू आणि सूक्ष्म. पहिल्यांदा 10 नुसते सांगा. 10चं स्थान सांगा. तुम्ही मगाशी सांगितलं ना ते व्यवस्थित सांगा. 5 स्थावर 2 इंद्रिय 3 इंद्रिय 4 इंद्रिय सौदी असौदी पंचेंद्रिय. सौदी पहिले सौदी. आता 11 पेज 5 स्थावरांचे सूक्ष्म आणि बारह भेद आणि प्लस. बरोबर आहे. एकदम बरोबर. 11. आता 12 सोपंच आहे. 12, 13, 14, 15 सोपंच आहे. ते रसाचेच भेद करत जायचे. रसा वेगळं. काय म्हणते तुमचं स्नेहा. तुम्ही एवढं आहे का दोघे? विकलेंद्र आणि सकलेंद्रिय 12 आणि 13 त्यांना सांगू देते. 5 स्थावरचे 12 आणि सूक्ष्म म्हणजे 10 झाले असं म्हणायचं. आणि पुन्हा 3 जोडायचे रसाचे. विकलेंद्रिय असौदी पंचेंद्रिय आणि सौदी पंचेंद्रिय असे 13. 14 स्नेहा 10. त्यानंतर 2 इंद्रिय 3 इंद्रिय 4 इंद्रिय आणि पंचेंद्रिय. आणि पंचेंद्रिय ते आपलं 15. 12 सूक्ष्म 10 ते 10 झाले. 3 इंद्रिय 3 इंद्रिय 4 इंद्रिय आणि पंचेंद्रिय सौदी आणि असौदी असे 15. आता 16 पहिले गाण्याला वाढवायचं ना. बघू नका माझ्याकडे बघा. म्हणजे येते सगळं. एक इंद्रियाचे किती भेद करायचे आपल्याला? 13. एक इंद्रियाचे 13 भेद कसे होतात? ते पृथ्वी अग्नी जल वायू त्याचे म्हणजे पहिला काय 6 करायचे. 12 सूक्ष्म भेद किती जणांचे आहेत? 6चे आहेत. इतर निकोन इतर निगोन आणि नित्य निगोन असं करायचं. पृथ्वी पाणी अग्नी वायू इतर निगोन नित्य निगोन हे 6चे 12 आणि सूक्ष्म म्हणजे 12 झाले. आणि कोण राहिला एकत्र म्हणताना? प्रत्येक वनस्पती राहिली म्हणजे ते 13 झाले. जे केंद्र जे कुठे लिहिलेले 13 आणि विकलेंद्रिय 14 आणि सकलेंद्रिय 14 असौदी असे 16 झाले. आता 17चं स्थान कोण सांगते? आता 16 झालेतच. त्याच्यातच आपल्याला वाढवायचं. नाही रसाचे 3 जोडले तर रसाचे 4 जोडायचे म्हणजे 17 होतात. रसाचे इंद्रिय त्रिंद्रिय चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय. 18 कसे होणार? 6 युगल प्रत्येक वनस्पती सौनी असौनी पुढे सांगायचे. एक इंद्रिय झाले आता 2 इंद्रिय 3 इंद्रिय चतुरेंद्रिय सौनी पंचेंद्रिय असौनी पंचेंद्रिय. किती झाले? 5 जोडले. 13 आणि 5 18 झाले. आता 19चं स्थान पहिलं. वनस्पती आणि इतर नित्य निगोन 6 योग झाले. 6 योग करायचे एक इंद्रियाचे. 7 दिवस आपलं योग सांगा की अप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित अप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती. आणि सौदी पंचेंद्रिय आणि सौदी पंचेंद्रिय असे किती झाले? एकूण 19. म्हणजे 1 पासून वाढवलेलं. प्रत्येक कुठला पण भेद घेतला तर तिथे सगळे जीव त्याच्यामध्ये येणारच. कुठलंही असं स्थान असणार नाही की ज्याच्यामध्ये कुठले जीव सुटले. त्यामध्ये सगळे गर्भित व्हायला पाहिजे त्या भेदामध्ये. असे स्थानाधिकार झाला. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? 1 पासून 19 पर्यंत अंक लिहायचे आणि त्याला 1 ने गुणायचं 2 ने गुणायचं आणि 3 ने गुणायचं. कशासाठी? 2 1
2 म्हटलं तर पर्याप्त आणि अपर्याप्त, आणि 3 म्हटलं तर असे 3 गुणांचे. असे ते आपण काल बघितलं होतं समास. 1 2 हे 3 असं वाढवत गेलं आपण जीवाचे भेद, आणि याला 1 ने गुणलं, सगळ्याला 1 ने गुणलं तर एवढंच उत्तर येणार. 1 पासून 19 तेच आकडे येणार ना, शेवटी 18 19 लिहिते. आणि दुसरी पंक्ती पर्याप्त आणि अपर्याप्त भेद केले. पहिला सामान्य भेद केला, फक्त सामान्य घेतलं. त्या सामान्यचा अर्थ काय होतो, त्यामध्ये पर्याप्त अपर्याप्त दोन्ही मिक्स असतात, आणि त्याचा पुन्हा भेद केले तर पर्याप्त अपर्याप्त असे 2 भेद झाले. तर 2 4 असे प्रत्येक जे 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 स्थानाधिकार आहे ते सगळ्याचे 2 भेद करायचे. त्रस स्थावर आहे तर त्रस पर्याप्त अपर्याप्त, स्थावर पर्याप्त अपर्याप्त. पुन्हा मग आपण 3 भेद केले, एकेंद्रिय विकेंद्रिय आणि सकलेंद्रिय. तर एकेंद्रिय पर्याप्त अपर्याप्त, आणि विकलेंद्रियचे पण पर्याप्त अपर्याप्त, सकलेंद्रियचे पण पर्याप्त अपर्याप्त, अशा प्रत्येकाचे ते 2 भेद करायचे. म्हटल्यावर ते दुप्पट होणार. इथं एक आणि हे सगळ्याचे 2 हे येणार. तिथं 18 शेवटचं करते, ते होणार 36, आणि 19 दोन्ही 38. तसेच आता इथं 3 ने गुणायचं, 2 3 आणि 4. त्याला 3 ने गुणायचं. 3 ने का गुणलं, आता इथं फक्त अपर्याप्त सामान्य एकच ठेवलं होतं. आता त्या अपर्याप्ताचे 2 भेद केले, लब्ध पर्याप्त आणि निवृत्त पर्याप्त. निवृत्त पर्याप्त कशाला म्हणजे सगळ्यांना एकदम बोलू नका, हात वर करायचा. ते बघायचे विशेष काय म्हणतात, सरिता नाव सांग कशाला म्हणायचं. निवृत्त पर्याप्त पूर्ण होतील, परंतु अजून पूर्ण झाल्या नाही. तुम्ही विनायला सुरू केला तर तुमचं विना पूर्ण झालं नाही, तोपर्यंत त्याला काय म्हणणार, अजून माझं अपूर्ण आहे. तसंही इंद्रिय शरीर वगैरे जे आहे ते चालू केलेले आहे पर्याप्ती, परंतु अजून पूर्ण झाले नाही, त्याला काय म्हणायचं, निवृत्त पर्याप्त. आणि लब्ध पर्याप्त कुणाला म्हणायचं, थांबा सगळ्यांनी बोलू सांगा. एक पण पर्याप्ती पूर्ण झाली होतच नाही त्यांची, ज्याचे एक पण पर्याप्ती पूर्ण होत नाही, श्वासाच्या 18व्या भागामध्ये ज्याचं मरण होतं त्याला म्हणायचं लब्ध पर्याप्त. मग असं पण पर्याय पण धारण केल्या की आपण ह्या पृथ्वीवर आलो हेच कुणाला माहित नाही. जन्मलो मेलो कोणाला कळणार. आता इथे किती जीव जन्माला लागलेत, मरायला लागलेत, कळते का आपल्याला. मग असं आपलं तर आता समजा आपल्याला कोणी काय जर विचारलं नाही, लगेच काय वाटतंय किंवा आमची काही किंमत आहे का नाही. आणि इतक्या पर्याय तुम्ही धारण केले, तिथे आपण स्वतःच आपली किंमत आपण घालवली. तिथं काही किंमत आपल्याला नव्हती, आणि आता तिथं लगेच आले की आपल्याला वाटतं की माझी कोण किंमत करत नाही. त्याला आठवायचं आपण की आपण कुठल्या कुठल्या पर्यायात गेलो, आणि तिथं कसे कसे आपण दुःख सहन केलेलं आहे. तिथं ते काहीच दुःख नाही आपल्याला. म्हणून आपलं अस्तित्व आपण स्वतः जाणायचं. दुसऱ्याने आपलं अस्तित्व जाणायला पाहिजे, तर दुसऱ्याने माझं किंमत करायला पाहिजे, मला मान द्यायला पाहिजे, अशा प्रकारचे भावच करायचे. कारण आपण असं मान कशा करून अशा पर्यायामध्ये गेलो की जिथं आपला काहीच मान ठेवला जात नाही. कुठे गेलो आपण, एक इंद्रियामध्ये, निबोधामध्ये, लब्ध पर्याप्त. अनादिकाळ निबोधातच घालवलेलं आहे. लब्ध पर्याप्त भावामध्ये आपण ज्याला गेलो त्याला श्वासाच्या 9व्या भागामध्येच त्याला जन्म झाला आणि मरण पण आलं. कुणाला कळालं का आपण जन्मून गेलो ते दिसतच नाही, कारण शरीर म्हणजे पूर्ण तयार होत नाही, त्याच्या अगोदरच मरतो. म्हणून हे सगळे अशी अवस्था आहे की त्याच्यासाठी समजून घ्यायचं आपल्याला. अनेक हे जे प्रयोजन येतात, जसे मी सांगणार आहे तुम्हाला, हे दुसरा अधिकार तर फार महत्वाचा आहे
की जीवांचे जोपर्यंत भेद आपल्याला समजणार नाही. आता हे सुद्धा जीवांचे तुम्ही भेद समजलं, कशासाठी समजून घ्यायचं शेवटी सांगणार होते, तर आता सांगते. फायदा असं हं? नेहमी माता ते सांगायचं समजून फायदा काय फायदा नाही तर सांगायचं. बरोबर आहे की ते कशासाठी शिकायचं, तर नुसतं पाठ करण्यासाठी शिकालो का आपण? 19 भेद कोणते, 18 भेद कोणते, 17 भेद कोणते, हे नुसतं पाठ करायचे का आपल्याला? नाही. हे सगळं म्हणजे एवढ्या प्रकारचे जीव आहेत, तर त्यांना जीव म्हणून बघायचं एक तर पहिल्यांदा. आता आपण सांगताना सांगितलं किती जीव आहेत, पृथ्वी आहे, पाणी, अग्नी आहे, वायू आहे, वनस्पती आहे. कधी विचार येतो का आपल्याला, पाणी तुम्ही सोडताय नळाचं, तर असं वाटतंय का हे जल काही जीव आहेत आणि ते मरा लागलेले, आपण त्याचा उपयोग करायला लागलोय? कपडे धुतो, भांडी घासतो, आंघोळ करतो, ते सगळं जल काही जीव आपण वापरतो. अजून सूक्ष्म येणार पुढे ते जल काही जीव म्हणजे किती आहे ते एका थेंबामध्ये, ते सगळं येणार आहे पुढे. तर त्या जीवांच्याकडे जीव म्हणून बघायला पाहिजे. आणि तसं ते करत असताना आपल्या लक्षात यायला पाहिजे की मी हिंसा करतोय, ते त्या जीवांचा घात करतो. मग त्याला ऑटोमॅटिक तुम्हाला कोणाला सांगावं लागणार नाही की पाणी कमी सांडा. ऑटोमॅटिक तुम्हाला सांडण्याचे भावच होत नाही, पण त्यामध्ये जीवच आम्ही बघत नाही तर किती पाणी सांडलं, किती गेलं तरी आपल्याला कधी ते तुमच्या टाकीचं पाणी पडत असतं ना, त्याला छातीत असं धडधड होते आम्हाला ते बघून की किती जीव सगळे विनाकारण ते जग काही वर्ण पडायला लागलेले आहे. ते वर्ण पडत आपल्या जीवाला किती त्रास होत असेल. त्यामध्ये आपण जीवच बघत नाही ना, नुसतं शिकतो जीवाने म्हणून. जमीन खोदा लागलेला आहे, त्याला असं वाटते का की हे सगळे जीव आहेत, ते मरा लागलेले जीव आपल्यासारखे ते जीव आहेत. जाताना रस्त्याखाली आपण बघतो की किती सूक्ष्म जीव आहेत, किती जीव आहेत. आता आम्ही तर 2 नंबरला जायला बघतो तर कुठं तिथे जागाच मिळत नाही चांगली की तिथं जीव नाही. एवढ्या छोट्या छोट्या मुलग्या, एवढे ते छोटे छोटे पावसाळ्यात असे जीव होतात, आईसारखे ते जीव असतात. तर हे सगळे ते जीव आहेत, हे त्याचे प्रकार त्याच्यासाठी सांगतात आपल्याला की आपला त्यामध्ये जीव दिसावा आणि त्या जीवांची आपण हिंसा करू नये. ते जीव आपण वाचवावेत, किती वाचवता जेवढं वाचवण्याचा प्रयत्न आपण करत पाहिजे. एकेंद्रिय जीवांची सुद्धा हिंसा श्रावक टाळू शकत नाही, परंतु असं नाही की त्याचं मन मानेल तेवढा आपण उपयोग करायचा. कमीत कमी पृथ्वी काही जीवांची विनाकारण जमीन वगैरे करणं किंवा धूळ वगैरे जे आहे पुसायचं, लगेच ती धूळ झाडतच नाही, लगेच पोळा घ्यायचा आणि पुसायचं असतं. ते काम बघतो तिथं त्या फोनमध्ये लावले बाई कामाला, येते आणि पोळा घेऊन पुसून टाकते. ते काय किती धूळ आहे, तसंच ते धुळाचे जीव जातात ना भरून. त्याला जर झाडून पहिल्यांदा झाडून जर त्याला टाकलं तर थोडं तर काय तर जीव वाचतात. आणि पाण्याचा गोळा फिरवल्यावर कशी ते जगणार, सगळ्या जीव झरझर करतोय, पण करणार काय, आम्ही काय करू शकत नाही. म्हणजे हे सगळं आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपण त्या जीवांची हिंसा करतोय, ती व्हायला नको आपल्या हातून. तर आपण शिकून त्याचा उपयोग आहे आणि आपण सुद्धा त्या पर्यायामध्ये होतो, त्याला आपले सुद्धा कसे हाल झाले असतील, आपण सुद्धा हे सगळे पर्याय धारण केलेले आहे. पुन्हा आपण हे पर्याय धारण करायला नको. मग सगळे हे इंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुर्ंद्रिय सगळे जीव आपल्याला तिथे लक्षात यायला पाहिजे की हे जीव आहेत आणि त्याची हिंसा करायची नाही. आणि आपल्याला पण अशा पर्याय परत प्राप्त होऊ नयेत म्हणून आपल्याला जेवढा पुरुषार्थ मला करता येईल तेवढा मला पुरुषार्थ या भावामध्ये करायचा. पुन्हा मला अशा पर्याय जायला नको, अशा प्रकारचे भाव पण सतत करायचे. त्याच्यासाठी हे सगळे जीवाचे भेद शिकायचे, केवढ्या प्रकारचे जीव आहेत. आता पुढे ते काय सांगत होतं की हे जे भेद केले तर त्याची काय केले, ते सगळ्याची जोड केलं, बेरीज केलेली आहे. 1 ते 19 हे स्थानाचे भेद केले आपण. पुन्हा त्याला 1 ने 2 ने 3 ने गुणलं तर ह्या 3 पंक्ती आहेत, 3 पंक्तींची बेरीज केली, एकूण एवढे भेद झाले एवढं सांगायचे. ह्याच्यामध्ये जास्त काही प्रयोजन नाहीये, परंतु त्याची बेरीज केलेली आहे. हे मधले लिहिलं नाही मी, सगळं आहे म्हणून समजत तिथं.
आणि 3 6 9 12 18 36 नाही 18 54 54 तर ह्याची बेरीज करायची आहे. मग आपण कशी बेरीज करणार एक 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 मोजून बसतो ना, परंतु सूत्राच्या माध्यमातून आपली ती बेरीज लगेच होते. तर सूत्र कोणतं सांगितलं होतं, मग शिकवलं होतं, एकदा दोनदा झालं होतं. काय करायचं, शेवटची संख्या आणि पहिली संख्या. सूत्र काय सांगितलं होतं, मुख अधिक भूमी, त्याला दोन्ही भागायचं आणि पदाने गुणायचं. मुख अधिक भूमी, मुख भूमी जोग दले पद गुणिले पद धनम भूमी. या सूत्राला पूर्ण बेरीज होऊन जाते एकदम. जे संख्या समान अंतराने आहेत अशा संख्यांची बेरीज या सूत्राच्याद्वारे होते. आता हे 1 पासून 19 पर्यंत लगेच आहे. त्यातले मुख कोणतं झालं, 1 आणि भूमी 19. पहिली संख्या आणि शेवटची संख्यांची बेरीज करायची, त्याला दोन्ही भागायचं आणि पदाने गुणायचं. पद म्हणजे एकूण स्थान, एकूण संख्या किती आहे, तर पद 19 झालं. पण 19 ने गुणता तिथलं पुसते वरचं. आता 20 ना 10 ने भागल्यावर किती येणार, 2 ने भागल्यावर 10 येणार. 19 आणि 1 20, 20 भागिले 2 10, 10 गुणिले 19 109. सगळ्याची बेरीज 1 मिनिट झाली की आपल्याला किती वेळ लागला असता. 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 3, 6 6 अधिक 3 9, सगळ्याचं करत बसलं. परंतु ह्या सूत्राने लगेच बेरीज होते. आता दुसरी बेरीज करायची आहे, तर तुम्ही सांगा. आता हे 2 2 च्या अंतराने 2 4 6 8 असे ते किती पण अंतराने असू दे चालते संख्या. फक्त इथं संख्या द्यायची म्हणजे येते 2. सुरुवातीची संख्या कोणती आहे, 2 आणि शेवटची संख्या 8. दोघांची बेरीज, त्याला अर्ध करायचं. आता संख्या इथं 19च आहे, 19च आहे ना संख्या. 19 ने गुणलं तर किती येणार, 38 आणि 2 40, 40 आणि भागिले 2 20 गुणिले 19 380. बरोबर आहे. सगळ्या संख्येची अशा 1000 संख्या असल्या तरी सुद्धा त्याची बेरीज या सूत्राच्या द्वारे होते. आपल्या तर असंख्याताच्या संख्या सगळ्या असंख्यात आनंदाचं बेरीज सुद्धा या सूत्राच्या द्वारे होते. आता तिसरे पंक्तीचे जोड करायचे आहे. 3 + 57 3 दिसते काय, बरंच करू, बरंच दिसते. 3 तुम्ही किती आहे तिथं, 57 भागिले 2 गुणिले 19 57 60 60 भागिले 2 30 30 गुणिले 570. म्हणजे एवढे ते जीवाचे स्थानांचे घेतले. मुख्य म्हणजे 1 ते 19 कसे झाले ते लक्षात ठेवायचं आणि एकदम सोपं. एकदा एक लक्षात ठेवली की सोपं. त्रसाचे 2 3 4 5 असे भेद करत यायचं, म्हणजे की 1 ते 5 भेद झाले. पुन्हा 5 स्थावर करायचे, पुन्हा त्रसाचे 1 2 3 4 5 भेद करायचे, तर 10 पर्यंत झाले. पुन्हा त्रसाचे 10 भेद करायचे, स्थावरचे 10 भेद करायचे, त्रसाचे 1 2 3 4 करत जायचे 5 पर्यंत, असे 15 पर्यंत झाले. मग पुढे एकेंद्राचे वाढवायचे सप्तप्रतिष्ठित प्रतिष्ठित वगैरे. आता पुढे जाऊया. आता जीवाचे अजून भेद विस्तारण करते. एकूण 98 जीव समास.
तुम्ही प्रवेशिका शिकला तर सगळं त्याच्यामध्ये हे आलेलं आहे. आता जीवाचे भेद किती करतायत? 98 करतायत. एक केंद्र विश्लेषण त्यातून वाढवून त्याचे विस्तारण करतायत. 79 आता नंबर आहे. पुस्तक असलं तर द्या सरांना. हाँ इगी वर्णम इगी विगले असन्नि सन्नि गजल थल खगानम गप्प भवे समुच्चे तुतिगम भोग थल खचर गे तो अजून पुढचे गात आहे. दोन्ही मिळून 98 जीव समासाचे भेद होतात. आज्यवमलेच्छ म्हणुये तिदु भोग पाहिजे. तिदु भोग कुभोग भूमीचे तो सुरनिरये तो इदी जीव समासाहु अडनौदी आता आपण 57 पर्यंत भेद केले होते जीव समासाचे. आता अजून इथं विस्ताराने भेद करतायत. 98 भेद करतायत. पहिल्यांदा आता आपल्याला सोपं आहे. एकेंद्राच्यात आपण भेद शिकलो. एकेंद्राचे किती भेद केले आपण आतापर्यंत? 14. आणि 14चे गुणिले केल्यानंतर 14 हा पर्याप्त, निवृत्ती पर्याप्त आणि लब्ध पर्याप्त 3 भेद केले की 14 ते 42 होतात. 42 होतात. तर तेच भेद 42 भेद इथे घ्यायचे. 98 मध्ये काम सोपं झालं. नाही पहिल्यांदा आपण एकेंद्राचे एकूण 14 भेद आणि 14 भेद कोणते केले? एकूण याचे 12 सूक्ष्म करायचे म्हणजे किती झाले? 12. 6चे 2 गुणिले करायचे 12. किती झाले? एकूण 14. आणि 14 प्रकारचे एकेंद्र किती आहेत? 3 प्रकारचे. कोणते? निवृत्ती पर्याप्त आणि लब्ध पर्याप्त. 14 त्रिक किती झाले? 42. एकेंद्राचे एकूण किती भेद झाले? 7 युगल म्हणायचे. एकेंद्रियाचे 7 युगल. 7 युगल म्हटलं तर 7 गुणिले 2 म्हणजे किती झाले? 14. आणि 14चे पुन्हा 3 भेद. पर्याप्त 14 समास जीव समास म्हणजे 14 प्रकारचे जीव पर्याप्त म्हण असतात, लब्ध पर्याप्त पण असतात आणि निवृत्ती पर्याप्त. म्हणजे त्याचे किती झाले? 14 त्रिक 42. आता याचे सुद्धा विशेष विशेष अजून समजून घ्यायला की आपण सप्रतिष्ठित अप्रतिष्ठित वनस्पती वगैरे. आता आपण ज्यावेळेला पावसाळ्यामध्ये पाऊस पडून पडून शेवाळ होते, मग ते शेवाळ जीव आहे की नाही? तो शेवाळ सुद्धा काय आहे? एक केंद्रित जीव आहे. ते पाण्यावर असे काही वगैरे ते शेवाळ येते ते सुद्धा काय आहे? एक केंद्रित जीव आहे. ते सुद्धा सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती आहे. वनस्पती
जीव म्हणजे वनस्पती काही एकच आहेत ना ते दगडावर सिमेंटवर ह्याच्यावर सगळे त्याचे शेवाळ झालेले असतात ते सगळे जीवच आणि त्याच्यामध्ये अनंत जीव असतात. तर आपण शेवाळावर पाहिली का आम्हाला तर म्हणजे प्राश्चित्य घ्यावं लागते जर असं कधी प्रसंग पडला तर अनंत जीवांची कसं झाली हे सगळे सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती जीवांची जाती ओळखता यायला पाहिजेत आपल्याला आणि कुठं कुठं जीव आहे हे लक्षात यायला पाहिजे. तरच अहिंसा धर्माचं पालन होतं नाही तर त्याच्याशिवाय अहिंसा धर्माचं पालन होऊ शकत नाही. दया दया सब कोई कहे दया न जाने कोई जीव जात जाने बिना दया ते दया करा म्हणतात. काय काय असे मांसाहारी प्राणी पण खूप दयाळू असतात आपल्याला कशात दया करतात माणसांच्यावर परंतु सगळे प्राण्यांना मारून खातात मांस त्यांची दया खरी आहे का? आण मान प्राण के मांस बघिते जे मांस खातात त्यांचे कुठून दया असणार तो दयाभाव नाही खरा. म्हणून सांगतो की जीवाची जाती समजल्याशिवाय आपण त्याची दया पाळू शकत नाही. मग एक इंद्रियाचे किती सांगितले? 42. एक इंद्रिय 42 भेद. आता कुणाला पण सांगता येतील का? एक इंद्रियाचे 42 भेद 7 युगल दुप्पट करायचं युगल म्हटलं की 14 आणि 14 त्रिक 42 मग 18,000 शिलाचे भेद पाठ झाले म्हटल्यावर 42 भेद काय. आता पुढे विकलक खायचे भेद करायचे विकलेंद्रियाचे. विकलेंद्रियाचे सोपच आहे ते पण विकलेंद्रियाचे किती भेद आहे? 3. द्विंद्रिय इंद्रिय चतुरेंद्रिय. विकलेंद्रियाचे 3 भेद द्विंद्रिय त्रिंद्रिय आणि चतुरेंद्रिय आणि त्या 3चे पुन्हा 3 पर्याप्त निवृत्ती पर्याप्त आणि म्हणजे किती झाले 9. मग इथं विकलाचे 9 विकलेंद्रियाचे 9 98 भेद करायचे आपल्याला. आता तिर्यंच्या पंचेंद्रिय एकेंद्रिय संपले विकलेंद्रिय संपले. आता पंचेंद्रियाचे भेद करायचे तेच आता एका विस्ताराने केलेले. पहिला तिर्यंच्या पंचेंद्रिय पंचेंद्रियामध्ये 4 गतीचे जीव येणार. तिर्यंच मनुष्य देव आणि नारद त्याचे वेगवेगळे सगळ्यांचे भेद करायचे. पहिल्यांदा तिर्यंच्या पंचेंद्रियांचे भेद एकूण 34 केले. किती केले? तिर्यंच्या पंचेंद्रिय तर 2 प्रकारचे तिर्यंचे आहेत कर्मभूमीचे आणि भोगभूमीचे. आता आपण या सगळ्या कर्मभूमी माहिती आहेत ना? भरत क्षेत्र ऐरावत क्षेत्र विदेह क्षेत्र हे काय आहे? सगळे कर्मभूमी आणि मधले जे 3 क्षेत्र आहेत तिथे काय आहे? भोगभूमी उत्तम मध्यम आणि जगत. चेतन काय झालं हे काढून शिकवत होते माताजी पण घेतले ना 3ऱ्या अध्यायामध्ये. आपले जे 7 क्षेत्र आहेत त्या 7 क्षेत्रापैकी 3 क्षेत्रामध्ये कर्मभूमी असते आणि इकडं 2 आणि तिकडं 2 क्षेत्र तिथं काय भोगभूमीच्या मध्यम भोगभूमी आणि जगने भोगभूमी. मध्ये विदेह क्षेत्र आहे आणि ह्या विदेह क्षेत्रामध्ये मेरू पर्वत. इथं काय आहे? देवकुरु आणि उत्तर कुरु. इथं उत्तम भोगभूमी आहे 2 आणि इकडे एक भरत इथं भरत क्षेत्र इथं हैमवत आणि हैरण्यवत. भरत हैमवत आणि हरी मग विदेह इथं हरी. काय झालं?
तर तिर्यंचे आणि मनुष्य दोन प्रकारचे असतात. एक कर्मभूमीज आणि भोगभूमीमध्ये उत्पन्न होणार आहे. इथं बघा. हां. हे आहे का? बरं. इथं लिहिलेलं आहे बघा. हे काय इथं? देवपूर्व आणि उत्तर पूर्व. इथं काय असते? उत्तम भोगभूमी. इथं हरिक्षेत्र आणि इकडं रम्य क्षेत्र. हे रम्य आणि हे हरिक्षेत्र. इथं मध्यम भोगभूमी. हे दोन काय आहेत? मध्यम भोगभूमी. नंतर इथं खाली हैमवत क्षेत्र आहे. तिकडं हैरण्यवत क्षेत्र. इथं काय? जगन्य भोगभूमी. तर इकडं दोन, तिकडे एक आणि इकडे कशा दोन जगन्य भोगभूमी. तिथं दोन मध्यम भोगभूमी आणि हे दोन उत्तम भोगभूमी. या तिन्ही भोगभूमीतल्या जीवानं तिथं कोण असतं? दोनच, मनुष्य आणि तिर्यंच. प्रत्येक भोगभूमीमध्ये मनुष्य आणि तिर्यंच असतात. आणि इथं भरतक्षेत्र, हे विधेय, हे 32 विधेय क्षेत्र आहे. आणि तिथं शेवटी ऐरावत क्षेत्र. अशा 3 क्षेत्रामध्ये काय? कर्मभूमी. अशा प्रकारे 2.5 द्वीपामध्ये हा जम्बूद्वीप झाला. असं दुसरा द्वीप कोणता आहे? भारती खंड. त्याच्यामध्ये पण ह्याच्या दुप्पट आहे, कारण त्याच्यामध्ये 2 हे आहेत, पूर्व आणि पश्चिम विधेय. असे 2 पूर्व भाग आणि पश्चिम भाग. तर ह्याच्या दुप्पट क्षेत्र आहे. त्यामुळे तिथं पण इथं तीन कर्मभूमी आहेत, तर तिथं 6 कर्मभूमी आहेत. आणि त्याच्या पुढे पुष्कर द्वीप आहे, त्याच्यामध्ये पण 6 कर्मभूमी. जे 2 भरत, 2 ऐरावत आणि 2 विधेय. आणि भोगभूमी पण ह्याच्या दुप्पट येणार. तिथं 6 भोगभूमी तर तिथं 12 आणि तिथं 12 आणि तिथं 12. 30 भोगभूमी आणि 15 कर्मभूमी. किती भोगभूमी आहे? 30 भोगभूमी आणि कर्मभूमी 15. नंतर भरत, विदेह, ऐरावत हे 3 कर्मभूमी. तिथं 6 आणि 6 भारती खंडामध्ये 6 आणि म्हणजे एकूण 5 भरत, 5 ऐरावत आणि 5 विदेह, असे 15 कर्मभूमी. आणि हे जे भोगभूमी आहेत ते इथं 6 आणि तिथं 12 24 आणि 6 किती झाले? 30. भरत जम्बूद्वीपामध्ये जे त्याच्या दुप्पट सगळं आहे. तर ह्या कर्मभूमीमध्ये जे उत्पन्न होतात त्यांना काय म्हणायचं? कर्मभूमीच. आणि भोगभूमीमध्ये जे उत्पन्न होतात त्यांना भोगभूमीच. मग इथं कोण असते? फक्त पंचेंद्रियच असतात, म्हणजे ह्याच्यामध्ये भोगभूमीमध्ये. आणि तिर्यंचे मनुष्यच असतात. म्हणून मनुष्यामध्ये पण 2 भेद येणार आणि तिर्यंच्यामध्ये पण 2 भेद येणार. भोगभूमीज आणि कर्मभूमी. कर्मभूमीज कुणाला म्हणायचं? जिथं षटकर्माच्या द्वारे उपजीविका केली जाते ते कर्मभूमीज. आणि जिथं कल्पवृक्षापासून सगळं काय मिळते ते भोगभूमी. आणि त्या भोगभूमीमध्ये उत्पन्न झालेलं आपण पण गेलो की नाही भोगभूमीमध्ये? किती वेळा गेलो, परंतु त्या भोगभूमीमध्ये संयम नाही. संयम फक्त कर्मभूमीमध्येच आहे. मोक्ष पण कर्मभूमीतूनच आहे. त्यामुळं हे दुर्लभ आहे. लक्षात घ्यायचं, कर्मभूमीमध्ये आपला जन्म होणं आणि सगळे अनुकूलता मिळणे हे दुर्लभ आहे. तर तिर्यंचे भेद बघितले आपण, कर्मभूमी आणि भोगभूमीच. तिर्यंच आता ह्याचे पुन्हा कर्मभूमीचे आणि भोगभूमी तिर्यंचे पंचेंद्रियांचे. आपण पंचेंद्रियाचे मग असे भेद केले होते ना, संज्ञा आणि असंज्ञा. तसं इथं कर्मभूमीमध्येच संज्ञा संज्ञी भेद असतो. भोगभूमीमध्ये सगळे कोण असतात? संज्ञीच असतात नियमान. पहिल्यांदा कर्मभूमी तिर्यंचे आणि भोगभूमी तिर्यंचे. ज का लावलं त्याच्या तिथं उत्पन्न झालेले, ज म्हणजे उत्पन्न झालेले असा अर्थ होतो. आणि कर्मभूमीज मध्ये 2 केले मी आता. काय सांगितले? असंज्ञी आणि संज्ञी. म्हणताना आपण संज्ञी पहिला म्हणतो, संज्ञा असंज्ञी असं. बघा, पंचेंद्रिय झालो तरी सुद्धा असंज्ञी झाला म्हणजे
मन बिन निपट अज्ञानी भयो. मनाशिवाय अज्ञानी. सगळे पाच इंद्रिय मिळाले पण उपयोग काय? मनच नाही त्या ठिकाणी. त्यामुळे ठिकाणी आहे त्याचा विचार करू शकत नाही, सम्यक दर्शन प्राप्त करू शकत नाही. बघा काय काय असौदीची वाशी आहे. आता पुढे भेद बघितला लक्षात येईल की गर्भज पण आहे. जसं आपण हे आता जे कुत्रा, मांजर, बैल वगैरे बघतो ना, तर यामध्ये दोन्ही प्रकार आहेत. कोणी असौदी आहे, कोणी सौदी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा गर्भजामध्ये सुद्धा म्हणजे त्याला वाटते का ते सगळे सौदीच आहेत असं वाटतंय. सगळे सौदी नाही आहेत. त्यामध्ये दोन्ही भेद आहेत त्या गर्भजामध्ये सुद्धा. आता इथं ओळीने करूया भेद लक्षात घ्या. आता ह्या सौदीचे पुन्हा 3 भेद आहेत आणि सौदीचे पण 3 भेद आहेत. जलचर, स्थलचर आणि नभचर. आता दिसणार का तुम्हाला इकडे खाली खाली गेलं हा नोट्स मध्ये आहे बघा. तरी पण सगळ्यांना जर समजलं सौदीचे पण हेच करायचे आणि असौदीचे पण हेच करायचे. कोणते? हा जलचर म्हणजे जे पाण्यामध्ये उत्पन्न होतात, पाण्यातून चालतात ते जलचर. म्हणजे मासा, मगर, आणखी काय काय खेकडा वगैरे असे काय काय जीव असतात ना, ते सगळे जलचर म्हणायचे. स्थलचर म्हणजे जमिनीवर जे चालतात ते 4 पाय असतात ते स्थलचर. आणि आकाशात उडतात ते कोण आहे? नभचर. असे 3 प्रकारचे हे सगळे पंचेंद्रियांचे भेद आहेत. परंतु त्यामध्ये काही असौदी काही सौदी. म्हणजे असौदीमध्ये पण 3 भेद. काही मासे असौदी, काही मासे सौदी. काही मगरमच्छ वगैरे सगळे सगळे काही असौदी असते, काही सौदी असते. त्याचा आपण भेद आपण नाही जाणू शकणार. फक्त असौदी कुणाला म्हणायचं की ज्यांना मन नाही. म्हणजे आता तुम्ही काही शिक्षा दिलं तर ते ग्रहण करू शकत नाही. कधी कधी बघा एक त्यांच्या प्राण्यांना पण काय काय बोलत सुद्धा काय फरकच पडत नाही त्यांना. बोलवलं तर सुद्धा येत नाही तर समजायचं की असौदी. आणि काय काय त्यांच्यानं सांगितलं हे केले की लगेच ते ग्रहण करतात किंवा येतात आपलं उपदेश ग्रहण करतात तर ते सौदी. तर हे तिन्हीमध्ये तो हे आहे. दोन्हीमध्ये पण ते भेद आहेत. असौदीचे पण जलचर पण जीव आहे, स्थलचर पण आहे आणि नभचर पण. पक्षी सुद्धा दोन्ही प्रकारचे असौदी सौदी. सौदीचे पण हे 3 भेद आणि असौदीचे पण 3 भेद. तिकडे वेगळ्या वेळेस म्हणजे तुम्हाला भेद करायला सोपं होईल. तिथं नुसतं एवढंच लिहिते जलचर, स्थलचर आणि नभचर. सौदीचे पण आणि असौदीचे पण. आता ह्या असौदीचे परत जे ह्या 3चे पुन्हा 2 प्रकारचे जीव आहेत. एक गर्भज आणि संभोज. जे जलचर जीव पण 2 प्रकारचे गर्भज पण आहेत आणि संभोजन पण आहे. स्थलचर जीव पण गर्भज आणि संभोजन. गर्भज म्हणजे आता माहितीच आहे माता पित्याचे संयोगाने जे मातेच्या गर्भामध्ये उत्पन्न होतात ते गर्भज. आणि वातावरणातून तिथलेच परमाणू घेऊन त्यांचं शरीर तयार होतं माता पित्याशिवाय, तर त्याला काय म्हणायचं? संभोजन. म्हणजे आता हे परत तिन्हीमध्ये ते प्रकार आहेत. जलचर मध्ये पण 2 येणार, गर्भज आणि संभोजन. स्थलचर मध्ये पण येणार आणि नभचर मध्ये पण येणार. जे नभचर पक्षी सुद्धा असे 2 प्रकारचे गर्भज पण आहेत आणि संभोजन पण आहे. जास्त करून संभोजन हे स्वयंवरामध्ये द्वीप समुद्रामध्ये वगैरे हे संभोजन असतं. पण इथं पण असं काही हरकत नाहीये, तिथंच असतात असं काही नाही, तिथं पण असू शकतं. तर त्या वातावरणानंच तयार झालेले ते संभोजन म्हणायचे. जे किती भेद झाले ओळीला. एक कर्मभूमीच घ्या, मग बहुभूमीच नंतर असतं. एक कर्मभूमीचे किती भेद केले आपण? असौदी आणि सौदी. असौदीचे 3 भेद केले, जलचर, स्थलचर, नभचर. एकूण 7 असौदीचे 3 आणि सौदीचे 3 6 झाले. आता असौदीचे 3चे पुन्हा प्रत्येकाचे 2-2 केले. किती झाले? म्हणजे हे जे 6 झाले, हे जे 6 झाले, म्हणजे 12 झाले. आता पुन्हा हे जे वेगवेगळे ठेवा, हे जे 6 वेगळे हे जे 6 वेगळे. सौदीचे 6 वेगळे असौदी नाही हे गर्भज आणि संभोजन. हे प्रत्येकाचे किती भेद केले आपण? गर्भज आणि संभोजन.
म्हणजे हा प्रत्येक सहाचे म्हणजे 12 होणार. गर्भज 6 आणि समूर्छन 6. काय लक्षात आलं? गर्भज, जलचर, स्थलचर, नभचर असा उद्देश. समूर्छन, जलचर, स्थलचर, नभचर असा उद्देश. पुन्हा असेच गर्भज, जलचर, स्थलचर, नभचर संज्ञेचे. समूर्छन, जलचर, स्थलचर, नभचर असा संज्ञेचे. म्हणजे किती झाले? कुठे 12 झाले. गर्भ असा उद्दी गर्भजाचे, जलचर, स्थलचर, नभचर आणि समूर्छन असे प्रत्येकाचे 6 झाले. म्हणजे असंज्ञेचे पण 6 झाले असे समजा आणि संज्ञेचे पण 6 झाले. पण तुम्हाला काय करायचं? 2 वेगळे करायचे, गर्भज आणि समूर्छन. गर्भजाचे 6 आणि समूर्छनाचे 6. गर्भजाचे जलचर, स्थलचर, नभचर असंज्ञे असे 6 झाले. समूर्छनाचे पण जलचर, स्थलचर, नभचर असंज्ञे दोन्ही पण असंज्ञे दोन्ही पण 6 झाले. इकडेच लिहिते. गर्भज त्याच्यामध्ये काय झाले आणि समूर्छन. गर्भजाचे 6 आणि समूर्छनाचे 6 कसे झाले? जलचर, स्थलचर, नभचर आणि जे संज्ञा असंज्ञा आणि संज्ञा उलटीकडे घेतले आपण. संज्ञाची भेट करतो. तर गर्भज 6 म्हणजे कोण होणार? संज्ञा, जलचर, स्थलचर, नभचर असे 6 झाले आणि समूर्छनाचे पण असे 6 होणार. जलचर, स्थलचर, नभचर आणि प्रत्येकाचे संज्ञा आता हे म्हणजे आमची सुद्धा पूर्वी असं काय धारणा होती? समूर्छन म्हणजे कोण? की ते पावसात, किंवा असंज्ञे म्हणजे कोण? की पावसातून पडणारे बेडूक, साप एवढेच असंज्ञे आहेत. परंतु ह्या असंज्ञेची तेवढेच भेद केले नाही, तर जलचर, स्थलचर, नभचर पण केल्याने गर्भज आणि समूर्छन पण भेद केले. म्हणजे गर्भात आलेले जीव सुद्धा सगळे संज्ञे असत नाहीत. म्हणजे तिरेच्यापैकी असंज्ञे पण असतात आणि काही संज्ञे पण असतात. आणि फक्त पावसातून पडणारच नाही, तर स्थलचर जीव पण असंज्ञे आहे. म्हणजे सगळे आपले गाय, बैल, कुत्र, मांजर किंवा अशा प्रकारचे जे स्थलचर जीव आहेत ते सुद्धा असंज्ञे पण असू शकतात आणि संज्ञे पण असू शकतात. तसेच पक्षी सुद्धा संज्ञे असंज्ञे दोन्ही प्रकारचे आहेत. आणि पाण्यात उतरणारे जलचर जे आहेत ते सुद्धा संज्ञे असंज्ञे दोन्ही प्रकारचे आहेत. तसंच समूर्छनाची सुद्धा तेच भेद करायचे. म्हणजे वातावरणाला उत्पन्न होणार ते सुद्धा वातावरण उत्पन्न होणारे फक्त वाटायचे की ते बेडूक वगैरे असं वातावरणाला उत्पन्न होतात. परंतु इतर पण तिन्ही लावायचे, जलचर, स्थलचर, नभचर. आणि हे समूर्छन तिऱ्यांचे पंचेंद्रिय जीव त्यांना सुद्धा 5वं गुणस्थान असू शकते. गर्भज आणि समूर्छन दोघांना पण देश संयम धारण करतात. सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते त्यांना. असंख्यात सम्यक दृष्टी तिऱ्यांचे आणि असंख्यात देश संयमी तिऱ्यांचे. कुठं सगळीकडे आपल्या द्वीपामध्ये पण आहेत आणि पाहिले तिथं स्वयंभूरमण द्वीप आहे ना, शेवटचा द्वीप. त्या द्वीपावरचा आडवा द्वीप तिथं सुद्धा कर्मभूमी. महाराष्ट्र पर्वताच्या पुढं आणि स्वयंभूरमण पर्वताच्या अगोदर मध्ये असंख्यात भोगभूमीच आहे. तिथले सगळे तिऱ्यांचे भोगभूमी तिऱ्यांचेच आहेत. अजून आपण भोगभूमीचे भेद केलेले, ते सगळे कर्मभूमीचेच भेद झाले. कर्मभूमीतल्या तिऱ्यांचेच भेद झाले. मग कर्मभूमी कुठे आहे? आडेस द्वीपामध्ये आहे आणि बाहेर स्वयंभूरमण द्वीपाचा स्वयंप्रभाचे पर्वत पडलेला आहे. स्वयंभूरमण द्वीपामध्ये तिकडचा अर्धा भाग
आणि स्वयंभूरमण समुद्र. तिथं सुद्धा काय आहे, कर्मभूमीच आहे. तिथल्या तिर्यंच्या आपण काय म्हणतो, तर तिर्यंचेच आहे, तिथं मनुष्यच नाही. असंख्यात कोण आहे, सगळे तिर्यंचेच आहेत. जन्म झाल्याबरोबर अंतर्मुहूर्तामध्ये सम्यक प्राप्त करून देश संयम धारण करण्याची योग्यता आहे त्याच्यामध्ये अंतर्मुहूर्तात. तिथं तर आपल्याला 8 वर्ष जावे लागतात. 8 वर्ष गेल्यावर सम्यक होणार, मग देश संयम धारण करणार. परंतु त्यांना अंतर्मुहूर्तामध्ये त्या समूर्छन जीवांना अंतर्मुहूर्तामध्ये उत्पत्ती झाली की ते लगेच त्यांचा जन्म होतो ना, सगळं ते शरीर तयार होते. आपल्यासारखं 9 महिने लागत नाही त्यांना. अंतर्मुहूर्तामध्ये पूर्ण शरीर तयार होत आहे आणि ते देश संयम सुद्धा धारण करू शकतात. मग आता बघा, तिथं त्यांना चिंतन करा की कोण तिथं उपदेश सांगणार नाही, काही नाही, परंतु पूर्व संस्कार म्हणजे मागच्या भावामध्ये तर कर्मभूमीमध्ये कोणी देशप्रती संयमी झाला असेल, प्रतिमादाने वगैरे, आणि तो मरून समजा मायाचारानं कुठली पर्याय प्राप्त केली, तिर्यंचे पर्याय. ते सम्यक झालं नाही, परंतु देश संयम धारण करतात ना, आणि ते काय काय मायाचार करतात, जे आत नसते बाहेरून दाखवतात वगैरे. तर असं ते मायाचार केल्यामुळे तिर्यंचे म्हणून उत्पन्न होतात कितीतरी जीव आहे. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना जाती स्मरण झालं की मी इथं कसं काय उत्पन्न झालं. तर त्यांना त्या जाती स्मरणानं त्यांना वाईट वाटते की आपण पूर्वभावामध्ये देश धारण करून सुद्धा आपण ते मायाचार केला तर सम्यक प्राप्त केले, म्हणून आपल्याला तिर्यंचे पर्याय प्राप्त झाले. तिथे अंतर्मुहूर्तामध्ये सम्यकाची प्राप्ती होऊन देश संयम सुद्धा ते धारण करून पंचमूर्तांमध्ये होतो. हे सगळे इथलेच जाऊन तिथे जन्म घेतलेले जीव तेच ते असं देश संयम धारण करू शकतात अंतर्मुहूर्तामध्ये. तर पूर्व संस्काराशिवाय कसं अंतर्मुहूर्तामध्ये देश संयम धारण करू शकतील. तिथं आता तिथल्या अनुसरून काय असेल ते, तिथे काय पशु पक्षीच आहेत, ते काही शेती करणार नाही, ते काय नाही. स्वभावता तिथं पण सगळे झाडं बीड असतात, तेच खाऊन वगैरे आपलं उपजीविका करतात. हिंसक प्राणी असतील ते हिंसा करून खातील, अहिंसक असतील ते झाड वगैरे आहे सगळे तर त्याचं फळ वगैरे खाऊन असं जगतात. तिथं काय त्यांना काय तिर्यंची उपजीविकेसाठी काय करून करत नाहीत ना. परंतु तिथं कल्पवृक्ष नाही, जसं भोगवीमध्ये कल्पवृक्ष असतात त्यांच्याकडे मागितले की सगळं मिळतं, तसं तिथं नाही आपल्या कर्मभूमीसाठी. परंतु पुढच्या द्वीपाचं प्रमाण एवढं मोठं आहे. एक स्वयंभूरमण द्वीपच आपला जो मध्य लोक आहे, एक राजूला एक राजूचा, त्यातली जवळजवळ अर्धे भाग त्यांनी व्यापले एका स्वयंभूरमण समुद्राने. तर दुप्पट होत गेले ना. एक राजू जो आहे तो एक राजाचा आपण मध्ये केला तर अर्धा राजू झाला, आणि त्याचा अर्धा केला की तो स्वयंभूरमण समुद्रामध्ये येतो. जे इकडचा स्वयंभूरमण समुद्र इकडचा जोडला की जवळजवळ अर्धा राजू होतो. असं एवढं मोठं आहे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी असंख्यात तिर्यंचे, एक दोन नाही, असंख्यात तिर्यंचे. आपला वेळ झाला तासाचा. इथं तिर्यंचे तेवढं संपूया. काय झालं, गर्भजनी म्हणजे पहिला आपण संज्ञा भेद केले होते, त्याचे जलचर सर्जर नपचर भेद केले, त्याचे पुन्हा गर्भजनी समूर्छन भेद केले. आता हे 6 गर्भज झाले आणि 6 समूर्छन झाले. तर ह्या 6 गर्भजामध्ये गर्भजीव जे असतात ते लब्ध पर्याप्त असत नाही. लब्ध पर्याप्त कोणाचा समूर्छनच असतात नियमानं. असं नियम घ्यायचं वैद्य. लब्ध पर्याप्त जीव नियमानं समूर्छन असतात, म्हणजे ते गर्भज असत नाही. त्यामुळे गर्भजामध्ये 3 भेद होतील का? गर्भजामध्ये 2च भेद करायचे, पर्याप्त आणि निवृत्त पर्याप्त. जे गर्भज आल्यानंतर भले त्यांचं अंतर्भूत आयुष्य असते, परंतु अंतर्भूतामध्ये त्यांच्या सगळ्या पर्याप्ती पूर्ण होणार, त्याच्यानंतर जगणार ते अंतर्भूत का. आयुष्य छोटं आहे परंतु ते पूर्ण पर्याप्त जीव आहे. अशा वेळा असं पण आहे, स्वर्गातून आला गर्भामध्ये, अंतर्भूत झाला आणि त्या गर्भामध्येच मेला, पुन्हा जाऊन स्वर्गात जन्मला, असं होऊ शकते. तसंच नरकातून पण आला जीव गर्भामध्ये, अंतर्भूत राहिला आणि गर्भामध्येच मेला, म्हणजे कुणाला कळालं का तुम्हाला आपल्या पोटात
इथे आपल्या लक्षात पण येत नाही. अंतर्भूतामध्येच त्यांचं आयुष्य अंतर्भूतच बांधून आलेले असतात. ते कुणाला कळणार पण नाही की ते आले तुमच्या गर्भामध्ये आणि गेले कधी. ते मेले पण कळणार नाही, जन्मले पण काय. म्हणजे असे आपलं अस्तित्व कितीतरी भावामध्ये कुणाला कळालं नाही. अंतर्भूत राहायचं कुणाला कळते. स्वर्गात मिळाला नाही पुन्हा स्वर्गात गेला, नरकातून आला पुन्हा नरकात गेला. असं असं होऊ शकते. पर्याप्ती पूर्ण झाले त्याच्या 6 पर्याप्ती. शरीर तयार होत नसते पर्याप्तीमध्ये, फक्त शक्ती येत असते. परंतु ते सगळे बनवण्याची शक्ती उत्पन्न होणं. अजून ते आपल्याला ज्याला पर्याप्ती अधिकारी येईल ना त्याला त्याचं डिटेल सगळं ज्ञान होईल. ते गर्भज होणार नाही, गर्भजामध्ये होणार नाही. गर्भजामध्ये पर्याप्ती पूर्ण होऊनच पुन्हा पुढचे आयुष्य बांधणार, मग विश्रांती घेणार, मग मरणार. गर्भजामध्ये फक्त आयुष्य त्याचं छोटं अंतर्भूत राहायचं, परंतु पर्याप्ती पूर्ण होणारच नाही मानव. म्हणून गर्भजाचे 2 भेद करायचे, पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त. जोपर्यंत पर्याप्ती झाली नाही तोपर्यंत निवृत्ती पर्याप्त, आणि झाल्यावर तो पर्याप्त. म्हणून गर्भजाचे किती भेद झाले? 2. याचे सगळ्याचेच प्रत्येकाचेच करायचे, पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त. गर्भजाचे जे गर्भज 6 केलं ते भेद आपण जलचर, स्थलचर, नभचर, संज्ञेय, असंज्ञेय असे 6 केले. त्याचे 2 गुणिले करायचे म्हणजे 12 झाले. 6 गुणिले 2 बरोबर 12 गर्भजाचे भेद झाले. असं आपण कधी कधी समजत नाही असेल म्हणून काढायचं पुढे. जलचर, संज्ञी, असंज्ञी, पर्याप्त. गर्भज, जलचर, असंज्ञी, पर्याप्त. जलचर, स्थलचर, असंज्ञी, गर्भज, पर्याप्त असे 12 भेद असे म्हणून काढायचे म्हणजे लक्षात येईल. आणि नभचर, गर्भज, असंज्ञी, पर्याप्त. तसेच संज्ञेचे 3 करायचे. आणि असे पर्याप्ताचे 6 झाले आणि निवृत्ती पर्याप्ताचे 6 असे 12 होणार गर्भजाचे. आणि समूर्छनाचे किती होणार? 18 होणार. 6 गुणिले 3 पर्याप्त, लब्ध पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त असे 6 गुणिले 3 बरोबर किती होणार? पर्याप्त, निवृत्ती पर्याप्त आणि लब्ध पर्याप्त 18. म्हणजे कर्मभूमीचे एकूण भेद किती झाले? कर्मभूमी स्त्रियांचे 18 आणि 12 म्हणजे किती भेद झाले? 30. कर्मभूमी स्त्रियांचे किती प्रकारचे? तर 30 प्रकारचे. पहिला कर्मभूमी हे संज्ञी, असंज्ञी, प्रत्येकाचे जलचर, स्थलचर, नभचर आणि प्रत्येकाचे गर्भज आणि समूर्छन. आणि गर्भजाचे 2 पर्याप्त, निवृत्ती पर्याप्त. आणि समूर्छनाचे 3 पर्याप्त, निवृत्ती पर्याप्त आणि लब्ध पर्याप्त असे एकूण 30 भेद झाले. आता पुढचे भेद उद्या. भोगभूमीचे 4 भेद झाले. हा हे कर्मभूमीचे 30 भेद झाले. तर भोगभूमीचे 4च भेद आहेत. भोगभूमीचे एकदम सोपे आहेत. 2च प्रकार असतात तिथे संज्ञीच असतात, असंज्ञी नाहीतच. त्यामुळे असंज्ञी कॅन्सल झालं. आणि जलचर, स्थलचर, नभचर नाही तिथं. जलचर नाही, स्थलचर आणि नभचर 2च प्रकारचे असतात भोगभूमीच्या मध्ये. आणि त्याचे पर्याप्त, निवृत्ती पर्याप्त. वेळ झाला आपल्याला. भोगभूमीचे 2च येणार, स्थलचर आणि नभचर. आणि प्रत्येकाचे पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त. गडबड सांगितले लक्षात ठेवा. पुण्या उद्या 4च झाले भोगभूमीचे. स्थलचर, नभचर, पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त एवढेच भेद आहेत. उद्या आपण पुढचे रिव्हिजन करू. एकदा सगळे भेद बघून या व्यवस्थित. आणि त्याला पण बघायची नाही, त्याला एकदा बघून यायची घरी. ओम शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप एकत्व
स्वरूप जीव समासरहित स्वरूप शुद्ध एको ध्रुव विसर्जन.